पूजा, अगं काय करतेस इथं? कधी आले तुम्ही? मी आत्ता आलो. चल, काय बघत बसली? काय नाही हो, कांदे बघते. अगं जाऊ दे ग पूजा, झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या. काय गोष्टी आपल्या हातात नसतात ग. अहो काय जाऊ द्या, आज पाऊस जर एवढा पडला नसता आपले अख्खे कांदे पाण्याखाली गेले. पाना वाटलं होतं 2 पैसे तरी आपण त्याच्याहून कमवू. बघा ना, सगळं निसर्गाच्या पुढे नाही जाऊ शकत ग. बरं चल ठीक आहे, तू पुढचे कांदे गेलेत मार्केटमध्ये, मी जातो, मला जायचं. किती गोण्या राहिल्यात बरं? 6 गोण्यात राहिलेत. 6 गोण्याने काय होणार सांगा बरं? इकडे 200 पोते गेले वायाला आपले. दादा कुठे चाललाय तू? ऐक ना दादा, माझे ड्रेस आणि ते सगळे फाटलेत, मला ना ड्रेस घेऊन ये ना. बर ठीक आहे, घेऊन येतो. सगळ्या मैत्रिणी चांगले चांगले ड्रेस घालतात आणि मी असं घालते ना, म्हणून थोडस हे होतं. त्या मैत्रिणींनी मला एक ड्रेस दिला, तिचा जुना, तोच घातलाय आज पण. बर तू काय काळजी करू नको, कांद्याचे पैसे आले ना मी घेऊन येतो. हा येतो मी. या लवकर मग. वहिनी तुला काही मदत करू का मी? नका, तुम्ही घरातला आवरा, मी तेवढं चहा साफ करून घेते. अहो ताई, तुम्ही नका काळजी करू, आणू आपण कपडे. देवाच्या कृपेने कांद्याला चांगला बाजार भेटला पाहिजे. आयला भूक तर लागली हो. हॉटेल विजयराज, लय भूक लागली. काय करायचं पण? आपल्याला देतील की नाही हे कमी पैशात? पैसे कमी पडतायत. मागून बघू का त्यांना? नाही नको, जाऊ दे, आपल्याला नाही देणार आहे. काय करू, भूक लागली, आणखी लांब जायचं. एकदम मागून बघतो. दिले ते दिले. हे प्रकाश, काय करतो इकडे? फॅमिली मध्ये बघ रे, काय लागते त्या टेबलला. जाय बरं पटकन. बापू, आपलं तंदूर झालंय का बघा बरं. चालतंय. दीपक, इकडे बघ, जनरल हॉलला काय लागतंय बघ. 3 नंबर टेबल बघ, आवाज येऊ राहिले. आयला हॉटेल लय मोठं दिसतंय हो. जाऊ की नको? कसं सांगू यार हॉटेल मालकाला, पैसे कमी आहेत माझ्याकडं. बोला ना दादा. राम राम माऊली. नमस्ते, या ना. ते जेवायचं होतं. आहे ना, चालू आहे ना. चिकन थाळी आहे 220 रुपयाला, मटन थाळी आहे 250 रुपयाला आणि मच्छी थाळी 170 रुपयाला. ठीक आहे, नाही राहू दे, येतो मी. काय हो दादा, थांबा ना. काय झालं? ते माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना. हां हां. नको, मग तुमचं कशाला नुकसान करायचं ना. इच्छा झाली होती, म्हटलं मटणाचा रस्सा खावा. हां. बाजाराला आलो होतो ना. हां. भूक लागली होती, पण एवढे पैसे नसल्यामुळं नाही, जाऊ दे. मला एक विचारू का? बोला ना. रस्सा थाळी कितीला आहे? आहे ना आपल्याकडं, 100 रुपयाला आहे फक्त. 100 रुपयाला? हो, 100 रुपयाला आहे. 100 रुपये. ठीक आहे,
चालतंय, बसा ना. द्या मग एक रस्सा थाळी. हो चालेल, बसा, लावतोय लगेच, बसा. हो. बसा. आयला ह्यो काहीतरी गुतड्यात दिसतोय राव. गरीब आहे बिचारा, जेवायसाठी आलाय आपल्याकडे. तसं पण आपण आता लोकांना 200 भरपूर चिकन मटन 220 250 ला देतोय, पण याच्याकडे बघून असं वाटत नाहीये याच्याकडे पैसे असतील. ठीक आहे, चला, काय अडचण नाही. याला 2 पीस तरी खाऊ घालू. काही केलं तरी शेतकरी आहे बिचारा, आलाय आपल्याकडे जेवायला. त्याच्या जीवावर आपला धंदा आहे, आपण शेवटी शेतकरी येतं. चला, काय अडचण नाही, लावू त्याला जेवण. अहो मालक, याच्यामध्ये तर पीस आहे. मी तर नुसता रस्सा मागितला होता. अहो, माझ्याकडे एवढे पैसे नाही हो मालक. अहो, वर्ष झालं मी मटणाकडे बघितलं पण नाही. मुलाबाळांचं शिक्षण, घरातली जबाबदारी, याच्यामध्येच माझं अर्ध आयुष्य निघून गेलं. पाठीवर पुजली हो शेतकऱ्यावरची गरिबी. बाजारात लुटणारे चोर खूप मिळाले. मालक, घरामध्ये कधी भाजीला तेल असतं नसतं, जगणं मुश्किल झालं हो मालक. ऐका तुम्ही, मला फक्त रस्सा द्या. जेवढे माझ्याकडे पैसे आहेत तेवढंच द्या. त्याच्यापेक्षा मला जास्त नकोय मालक. मला पीस नकोय मालक. अहो खा, आपल्याकडून नुसता रस्ता नाही मिळत, आणि याचे पैसे तुम्हाला लागणार नाहीत. आम्हाला पण कळतं कोण शेतकरी कोण कसा आहे. आम्ही हॉटेल चालवतो म्हणजे पैसे करता नाही चालवत. एक वाटी रस्सा कोणाला फुकट दिल्याने थोडी वाटोळ होणार आहे. तुम्ही आहेत तर आम्ही आहेत. आज जर शेतकरी दुखावला तर हा समाज जग कसं जगेल. तुम्ही निवांत जेवा, काही नाही अडचण दादा. तुम्ही जेवा पोटभर, काही लागलं तर आवाज द्या, बिंदास करा जेवा. हो मालक. मालक, जेवण छान होतं. हे इकडे कुठं आलं ते? काल रात्री 1 वाजता मार्केटला आलो होतो. अहो काय सांगू मालक, पाण्याने कांदा वाहून गेला. 6 गोण्या घेऊन आलो होतो मार्केटला, पण मार्केटमध्ये फुकट लुटलो. अहो 100 रुपये क्विंटल कांदा गेला. त्याचे फक्त 300 रुपये मिळाले हो मालक. आता तुम्ही सांगा कसं जगवणार कुटुंब. अहो 1 वर्ष झालो मटणासोबत भाकर नाही खाल्ली, आणि आज जेवलो तर भाकर खाताना मुलाबाळांची आठवण येत होती हो. वाटलं होतं यावर्षी कांद्याचे काहीतरी पैसे होतील, लेकर बाळांसाठी घरच्यांसाठी कपडा लागता होईल. अहो 1 वर्ष झालं बाकी पोरांना कपडे नाही की साडी नाही. तुम्ही सांग कसं करू. ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची. येतो मालक. हो दादा, इकडे या. हे दादा. अहो नको ना. राहू द्या. अहो राहू द्या. तुमचं जेवण जेवलं मला. नाही, काय अडचण नाही. आता भरपूर शेतकरी आपलं येतात, जेवून जातात. राहू द्या, काय अडचण नाही. तुमच्यासारखा माणूस सगळ्यांना भेटावा. नाही दादा, जेवण झालं का व्यवस्थित तुमचं? हो झालं. जेवण खूप चांगलं होतं. मला खूप आवडलं, आणि खरंच बरं वाटलं. तुमच्यासारख्या लोकांमुळे शेतकऱ्याची जाण आहे यात, हे पाहून मला खूप आनंद झाला. येतो मला. हो धन्यवाद.
हायला ते माल एवढं कांदे घरी तरी न्यायचे कशाला? तर मालकाने आपल्याला एवढं जेवण दिलं, 2 पीस जास्त दिले. आता तुम्ही एवढं शेतकऱ्यांची जाणीव ठेवता, म्हणजे तुमच्यासारखं माणसं ह्या जगात नाही भेटत. तुम्ही एक काम करा, ते माझ्याकडून कांदे राहू दे. अहो नाही दादा, राहू दे. अहो राहू दे, आमच्याकडून काहीतरी भेट. खरं सांगू, गरीबाचं मन ओळखायला आहे ना माणसं लागतात. आम्ही 2 कांदे दिल्यावर तुमच्यावर काय फरक तर नाही पडणार, पण आमची शेतकऱ्याची ओळख राहील म्हणून राहू दे. अहो मी कांदे दिले म्हणून काय झालं? आता तुम्ही पण रश्श्यामध्ये 2 पीस दिलेच ना. काय करता मालक, आम्ही शेतकरी आहेत ना. आम्ही पैशाने गरीब जरी असलो ना मालक, मानाने लय श्रीमंत आहे. येतो मालक, ओळख राहू द्या. हा आणि मालक बोला. हे बघून तर लय बरं वाटलं. मला असं वाटतं तुम्ही शेतकरीच आहात का? हो, शेतकरी. एकदम भारी. म्हणून तुम्ही माणसाला माणूस ओळखता. बळीराजा. कुठं चालली? शेतात चाललो ते, बोला ना. काय हो? काय नाही, बाजारात गेलो होतो मार्केटला. हा, का आपल्या कांद्याला काय भाव नाही मिळाला. ₹200. फक्त 200? काय होणार त्याच्यात? भिजलेल्या कांद्याला कोण भाव देणार आहे मला सांग बरं. सगळं वाटोळ झालं. काय करावं ना काही समजत नाही मला. मला सांगा, अशाने कसं होईन हो? सोन्यासारखी बहिणी बिना लग्नाची दारात, आणि मला सांगा तिचं लग्न कशाच्या जीवावर करायचं? निसर्गाचा आपात म्हणून आपलं वाटोळं झालं. या पावसाचा जाळ झाला, याचा पेट पडला. बघा ना, एवढं कष्टाने कमवलं, एवढं कष्ट केलं आपण, सगळं पाण्याखाली गेला. 200 गोण्या. अगं निसर्गाच्या पुढं नाही जाऊ शकत का आपण? आपण त्याच्या पुढे हातबल होऊन जातो. अहो मी काय म्हणते, पोरीला एखादं स्थळ बघा चांगलं, देऊ तिचं लग्न लावून आपण. अर्धा एकर विकायची पाळी जरी आली ना तरी चालेल. अहो लोक पण नाव ठेवायला लागलेत आपल्याला. आणि मला सांगा, प्रत्येक वर्षी तुम्ही म्हणता ह्या वर्षी कांदा होईल, पुढच्या वर्षी होईल. कवर ठेवायचं जवानपुरीला घरात? आणि मागच्या वर्षी कांद्याला पाणी कमी पडलं म्हणून कांदा वायाला गेला. आणि ह्या वर्षी बघा ना, कांदा चांगला आला होता, अतिरिक्त पाऊस तर आला, कांदा खराब झाला. या निसर्गाने ना जगणंच मुश्किल केलंय शेतकऱ्यांचं. काय मी पण बोलत बसले, दमले असेल तुम्ही. हातपाय धुवा, मी जेवायला वाटते तुम्हाला. मी पण काय बोलत बसले, थकले असेल तुम्ही. एक काम करा, हातपाय धुवा, मी जेवायला वाटते तुम्हाला. अगं बघ ते जाऊ दे, तू जेवलीस का? नाही आहो, तुमचीच वाट बघत होते मी. चल तू जाऊ जेवण करून घे.